नमस्कार मैत्रिणींनो, सुट्ट्या संपत आलेल्या आहेत आणि लवकरच आता लहान मुलांच्या शाळा सुरू होतील। तर बऱ्याचशा गृहिणी मैत्रिणी आपल्या मुलांना डब्याला पराठे देतात। तर आज आपण पाहूयात की पराठा करण्याच्या करेक्ट ट्रिक काय आहेत। तर पहिल्यांदा तर पराठा करताना कुठलंही बॅटर घ्याल तुम्ही, बटाटा असोत, पनीर असोत, चीज असोत, ते तुम्हाला किसूनच घ्यायचं आहे। किसून घेतल्यानं काय होतं ना की जेव्हा तुम्ही स्टफिंग भरता तेव्हा त्याच्या गुठळ्या राहत नाही आणि त्यात जे काही तुम्ही बॅटर टाकाल वरून मिरची, हळद, ते छानसं जमून येतं। त्यानंतर तिसरी जी टिप आहे ती आहे की तुम्ही जे कणिक आहे ते तुम्हाला किमान 15 ते 20 मिनिटं मळून भिजवून ठेवायचं आहे। त्यानं पराठा व्यवस्थित आणि स्मूथ असा लाटला जातो। आता आपण बॅटर भरण्याची इथे पद्धत पाहूयात। तर पहिल्यांदा आपल्याला डाव्या हातावर छानसं असा एक गोल पारी अशी करून घ्यायची आहे पराठ्याची आणि दुसऱ्या हाताने बॅटर आपल्याला हळूहळू प्रेस करायचं आहे आणि कडेने पराठ्याच्या ज्या कडा आहेत त्या वरच्या बाजूने अलगद ओढून आपल्याला हळूहळू एकमेकींवरती त्या प्रेस करायच्यात आणि नंतर त्या पॅक करून मध्ये आपल्याला अंगठ्याने पुश करायचं आहे। आणखी एक मी तुम्हाला इथे भरून दाखवतेय। पुन्हा एकदा तेल जे आहे ते खालच्या बाजूने लावायचं आहे, आतल्या पारीला तेल आपल्याला लावायचं नाहीये आणि छानसा असा वाटीचा शेप केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मी भरपूर असं बॅटर घेतेय। त्याचा असा गोल एक लाडू सारखा गोळा करून पहा मी अलगद त्याच्या कडा हळूहळू अशा वरच्या बाजूने घेत आहे आणि त्या एकमेकींना चिकटून आपल्याला नंतर त्या पूर्णतः पॅक करायच्यात आणि प्रेस करून घ्यायचं आपल्या हातावरती। आता इथे आणखी एक मी तुम्हाला छोटीशी ट्रिक अशी सांगणार आहे। आता हा पूर्ण गोल केल्यावर हा थोडंसं पिठाचं प्रमाण इथे जास्ती घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि गोल गोल असा तो फिरवून घ्यायचा। जसं आपण भाकरी करतो ना, भाकरी करताना जसं आपण थापतो ती हातावर, तसा हा थोडासा तुम्हाला अलगद हाताने थापून घ्यायचा आहे। त्यानं काय होणार आहे ना की बॅटर जे आहे ते पूर्ण त्या पराठ्यामध्ये पांगेल आणि पराठा तुम्हाला लाटताना अगदी सोपा जाईल। तर इथे पहा मी आता छानसा तो तुम्हाला एक व्यवस्थित लाटून दाखवते। मैत्रिणींनो, या पद्धतीनं जर तुम्ही पराठा केलात किंवा अशा पद्धतीनं जर तो तुम्ही लाटलात तर त्याच्या कडा तुम्हाला कधीही जाड लागणार नाहीत किंवा तो आतून कुठेही कच्चा राहणार नाही। तुम्ही जर पाहिला असेल, तुम्ही कधी जर बाहेरून पराठा ऑर्डर केला किंवा खायला गेलात तर बऱ्याचदा पराठ्याच्या कडा ज्या आहेत त्या कच्च्या राहिलेल्या आपल्याला लक्षात येतात आणि मग तिथे त्या खायला छानशा लागत नाही। तर इथे आपण काय करतोय ना, पराठ्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपण इतकी छान आणि पातळ ठेवलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता की तो भाजताना कुठेही कच्चा वगैरे राहणार नाहीये। इथे पहा मी तुम्हाला आता तो तव्यावर टाकून दाखवतेय। तवा हा व्यवस्थित गरम झालेला पाहिजे, अगदी कडक नको जेणेकरून पराठा त्याच्यावर चिकटेल। असा जर पराठा हलला तर तव्याचं तापमान करेक्ट आहे असं आपण समजू शकतो इथे। तर तुम्ही बघू शकता आता पराठा थोडासा हलवत राहायचा आहे आणि थोडासा तो भाजत आला की तो आपल्याला पलटून घ्यायचा आहे। इथे मी पराठा आता पलटून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता त्याच्या किनारी आणि चारीही बाजूंनी सर्व बाजूंनी तो असा व्यवस्थित खरपूस भाजून निघतो, तुम्ही पाहू शकता। आणि थोडं थोडं आपल्याला त्याच्यावरती तुम्ही तूप वापरत असाल तर तूप किंवा बटर वापरत असाल तर बटर थोडं थोडं सोडून घ्यायचंय। एकदमच एका वेळेस सगळं नाही टाकायचं, आपल्याला थोडं थोडं सोडायचंय। इथे पहा तुम्ही, आता मी अलगद थोडंसं सोडून घेतलेलं आहे थेंब थेंबभर आणि आता आपल्याला तो पलटायचा आहे। पराठा करताना त्याला सतत हलवत राहणं खूप गरजेचं आहे। गोल गोल आपल्याला त्याला फिरवायचं असतं। त्याचं कारण असं आहे की तो चारी बाजूने असा खरपूस जर भाजून निघाला तर त्याला जो येणारा क्रंच असतो, त्याच्या वरच्या लेअरला जो क्रंच येतो तो अत्यंत सुंदर पद्धतीनं भाजून निघतो आणि पराठा खायला हा खूप चविष्ट आणि खमंग लागतो। तर पहा मैत्रिणींनो, कुठूनही पराठा आपला फुटलेला नाहीये आणि त्याच्या आतलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं सेटल झालेलं इथे दिसतंय। तर ही ट्रिक वापरा आणि तुम्ही नक्की या पद्धतीनं पराठे ट्राय करा, छान होतील आणि तुम्हाला आवडतीलही। तर माझी ही ट्रिक तुम्हाला जर आवडली असेल तर सिंपल सुखदाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।